बोल शिंदे. हनुमंतराव, जरा कस्तुरीशी बोला. हाँ दे फोन. बाबा, हा सगळा काय प्रकार आहे? ते मला मम्मींच्या विरोधात साक्ष द्यायला सांगतात. तुम्ही सांगा त्यांना, मी असं काहीही करणार नाही. माऊ, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. तू आता काका जे सांगतात ना ते कर. अहो पण का बाबा? माऊ, तुझ्या भल्यासाठी. तू सुखात राहावीस ना म्हणून करतोय. पण तुम्हाला कोणी सांगितलं मी सुखात नाहीये? मी एकदम आनंदात आहे इकडे. हे काय तुम्ही सगळं मध्येच असं? बाबा, मला नाही पटत आहे. हे बघ माऊ, तू आता विचार करू नकोस. आपल्याकडे अजिबात वेळ नाही. काका सांगतील ना तिथं सही कर. कामिनी बघेल ना, सगळा प्रॉब्लेम होईल मग. बाबा सॉरी, पण मी त्या पेपर्सवर सह्या नाही करणार. अगं मम्मी, मम्मी काही झालं तरी तुम्ही बाहेर जायचं नाही. मी बघतोस तुम्हाला कसे नेतात ते. शिवा दादा, शांत व्हा. आपण काहीतरी मार्ग काढूया. काय मार्ग काढू? कसा शांत होऊ? हा, अरे तू मम्मीला अटक करायला आलेत. हो, पण अटक अजून केलेली नाहीये ना. आपण करू ना काहीतरी. आणि तू काहीच का बोलत नाहीयेस मम्मी? काय बोलू? तूच माग लागला होता ना, विश्वास ठेव, विश्वास ठेव, विश्वास ठेव. ठेवला विश्वास. काय झालं? अजून असं काही केलंय का तिने? काय केलंय तिने? मग त्याच्याशिवाय का पोलीस आलेत घरात? नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज झाला होता. आता चांगले डोळे उघडलेले आहेत आणि आता सिद्ध झालेलं आहे. जे मी म्हणत होते ना तेच बरोबर आहे. मम्मी, तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. राग नाही, वाईट वाटतंय मला. आजपर्यंत या घराची पायरी कुठल्या पोलिसाला चढू दिली नाही. आज पहिल्यांदा पोलीस असा चढून घरामध्ये येतोय. आणि हे समज घडतंय भाईच्या समोर. काय होत असेल मनावर परिणाम भाईच्या, त्याची काळजी वाटून राहिली मला. नाही तर काय बाई, मी बघितलंय ना माझ्या डोळ्यांनी. मला माहितीये का कमून हे घर कसं जपलंय, किती जपलंय. कमू, तू काळजी करू नको बरं का. पण तुझ्या मागे मी या घराचा सांभाळ व्यवस्थित करीन, माझा शब्द आहे तुला. आम्ही, तुम्ही काळजी करू नका. शिवा अजून जिवंत आहे. काही झालं तरी तुम्हाला कुठेही नेऊ देणार नाही मी. अरे बाबा शिवा, असं कसं करून चालेल आपल्याला? हा, अरे वॉरंट आहे त्यांच्याकडे, सरकारी काम येते. आपण अशी मध्ये लुडबुड केली तर आपल्या सगळ्यांनाच न्यायचे पकडून, नाही का? पण मला एक कळत नाही का, कसं बाई कस्तुरीने सांगितलं असेल? म्हणजे कमून तिच्यावर किती विश्वास टाकला होता रे. हा, कस्तुरीमुळेच कमू तुरुंगात जाते बरं का. ते असं काही नाहीये. आणि आपल्याकडे काही पुरावा आहे का की कस्तुरीने हेच केलंय म्हणून? अरे पण आता तिथं खाली बघितलं नाही का तू? पोलिसांनी तिलाच थांबवलं. तिची चौकशी करतायत पोलीस. म्हणजे तिनं नक्की काहीतरी सांगितलं असणार ना. कोणी काही सांगू दे मम्मी, तुम्ही कुठेही जायचं नाही. मी बघतो काय करायचं. मी आता आपल्या वकिलाशी बोलतो आणि विचारतो काय करायचंय तुला. कस्तुरी, तू कोणाच्याही दबावाखाली येऊन माघार घेत असशील तर असं करू नकोस. नाही काका, मी कोणाच्याही दबावाखाली नाहीये. आणि तुमचं आणि बाबांचं काय बोलणं झालंय हे खरंच मला. हा बाबा. मग तू असं काय करतेस? बाबा, आणि हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर का करताय तुम्ही हे सगळं? तुझ्या भल्यासाठी करतोय मी. पण बाबा, एकदा मला तरी विचारायचं. मुलीच्या भल्यासाठी बापाला जे करावं लागतं ना ते करतोय मी. हे बघ माऊ, हीच संधी. आतापर्यंत काय काय घडलंय ना ते सगळं सांग. तुझ्या हॉस्पिटलच्या मालकाबरोबर काय झालं, त्याला कोणी धमकी दिली, घरात काय काय चालतं, तुझी सासू तुझ्याबरोबर कशी वागते, सगळं सगळं सांगून टाक. मी काहीही सांगणार नाही. माऊ, मी जर तिथं आलो तर काय होईल माहिती आहे तुला? बाबा, तुम्ही जरी आलात तरीही माझा निर्णय बदलणार नाहीये. माऊ, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलीस तिकडे आले. त्यांच्या समोर स्वतःच्या बापाला खोटं ठरवणार आहेस का तू? माऊ,
यानंतर सगळा निर्णय तुझा असेल. शिवा दादा, काय झालं? काय म्हणाले वकील? थोडं कठीण आहे. म्हणजे त्यांच्याकडे वॉरंट असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाहीये. मग मी सांगितलेलं ना, म्हणजे मी सांगितलेलं ना, तो सरकारी कामात काही लुडबुड नाही करू शकत आपण. एक मार्ग आहे तरी पण मम्मी. म्हणजे काय की बाहेर जो कोणी आपल्या विरुद्ध साक्ष देतोय ना, ती आपण बदलू शकतो. मी पाठवली आपली माणसं. तो तोंड सुद्धा उघडणार नाहीये, हा शिवाचा शब्द आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? घरात जो कोणी आपल्या विरुद्ध साक्ष देतोय ना, घरातली साक्ष फेरली पाहिजे, नाहीतर काहीच करू शकत नाही. तू काळजी करू नको कमू, तुझ्या मागे मी घर सांभाळते अगदी त्याला व्यवस्थित. थोबाड बंद ठेव, नाही तर थोबाडात मारीन मी तुझ्या. मम्मी आता काय करायचं? आणि मला नाही वाटत कस्तुरीची ह्यात काही चूक आहे. तुला काय वाटतं, काय वाटत नाही याला इतकं महत्व नाही. आता थोड्या वेळात मला पोलीस घेऊन जाणार आहेत इथनं, या गोष्टीला जास्त महत्व आहे. विश्वास ठेवला, चिंधड्या केल्या माझ्या विश्वासाच्या. डॉक्टर साहेब, मला घेऊन जाणार आहेत पोलीस. होणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा सांगा. हे बघा, तुम्ही जबानी द्यायला तयार आहात ना? हे बघा, घाबरू नका. सगळं सविस्तर सांगा. काय काय घडलं, कसं घडलं, त्यांचा घरातला वावर, बाहेरचा वावर. तुम्हाला काही गोष्टी खटकल्या असतील त्या सांगा. म्हणजे या घरात जी काही गुन्हेगारी होत होती ती. सर, एक मिनिट. तुम्ही ज्या व्यक्तीविषयी हे सगळं बोलताय ना, ते व्हीलचेअरवर असतात. गेली अनेक वर्ष ते उठले सुद्धा नाहीयेत. नाही नाही नाही, सॉरी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी प्रताप साटम यांच्याबद्दल नाही बोलत आहे. मी तुमच्या सासूबाई कामिनी साटम यांच्याबद्दल बोलतोय. ते सांगा तुम्ही, त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे त्रास दिला, कशा वाईट वागल्या तुमच्याशी. ते वाईट? माझ्या सासूबाई? शक्यच नाही. असं कधीच काहीच घडलेलं नाहीये. हा, आता लहानांकडून चुका झाल्यानंतर मोठे ओरडणारच ना. या घरात माझा सगळ्यात जास्त कोणावर विश्वास असेल ना, तर तो मम्मींवर. माझी सासू विश्वास जपणारी आहे आणि विश्वास ठेवणारी. मम्मी, हे बघा, माझं बोलणं अजूनही संपलेलं नाहीये. हे बघा, तुमचे वडील एक चांगले पोलीस कर्मचारी आहेत, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये. नाही, पण मी अजिबातच घाबरत नाही. ठीक आहे, तुम्ही हो किंवा नाही एवढंच सांगा. हे बघा, म्हणजे तुमच्यासमोर कधी धमकी दिली गेली असेल, कोणाला खंडणी मागितली असेल? नाही, कधीच नाही. ना खंडणी मागितली, ना पैसे मागितले, ना कधी धमकी दिली. सर, हे घर इतकी वर्ष उभं आहे ना, ते फक्त मम्मींमुळे. त्या कधीच चुकू शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय. हो, म्हणजे तुम्ही भीतीने घाबरून खोटं बोलताय, पण त्याची काही गरज नाही. अहो, पुरावे आहेत आमच्याकडे. कसले पुरावे? हा, आणि तुम्ही जे सगळे आरोप करताय ना, ते मी केले. हा, आणि तुम्हाला जर का अटकच करायची असेल ना, तर मला करा. जी चौकशी करायची ती करा, मी तयार आहे. हे बघ, अजूनही संधी आहे. सगळं सांगून टाक पोलिसांना. अरे, आता स्वतःच्या तोंडानं कबूल करतोय ना मी. उगीच कशाला प्रेशर टाकतोय तिच्यावर. चल, घेऊन चल मला. कस्तुरी, तू असं करायला नको होतंस. मम्मी, काळजी करू नका. असा गेलो ना असा आला. शिवा,
मी काही नाही सांगितलं. मला माहितीये तुम्ही सगळं परिस्थितीमुळे केलं. परिस्थिती खुर्ची घेऊन ये बस. काय झालं? असं का वागलीस? कशाबद्दल बोलताय? सवा पोलीस माझ्याबद्दल विचारायला आले तेव्हा खोटं का बोललीस? मम्मी, मी काही खोटं बोललेले नाही. त्यांनी मला तुमच्याविषयी विचारलं आणि ते मी सगळं सांगितलं. मी तुझ्याशी एवढं वाईट वागले तरी पण तू माझ्याबद्दल असं बोललीस. मी जे अनुभवलं तेच मी त्यांना सांगितलं. असं कसं काय? कसं काय माणूस असं वागू शकतो? तू अशी कशी काय वागलीस कस्तुरी? शिवा शिवा, या शिवाने ना सगळ्या गेमची वाट लावली. शिवा जर मध्ये आला नसता ना तर ती कमू जेलमध्ये खडी फोडायला गेली असती. पण आता तसं झालं नाही ना, काय करायचं? नाही म्हणजे मम्मीला जर कळलं या सगळ्यांच्या मागे. हे बोलू सुद्धा नको बर का. तोंडातनं शब्द जरी निघाला ना तरी याद राख. गप्प बस, कळलं का? पण कोणाला संशय आला तर? नाही येणार ग बाई. कमून गोडाऊनचा पत्ता फक्त कस्तुरीला दिला होता. आपल्यावर संशयाची सुई सुद्धा फिरणार नाही. पण तरी सुद्धा आपल्याला सावध राहायला पाहिजे ना. सावध तर राहायलाच हवं बरं का. आपला एक वार फसलाय, आता दुसरा करायचा असेल तर तो कधी करायचा यासाठी सावध तर राहावंच लागल. पण आत्या, मग अशी कस्तुरी आणि मम्मी रूम मध्ये बोलत होत्या खूप वेळ. काय धमाका पण नाही झाला. या दोघींची काही युती भीती तर नाही झाली ना? असं झालं सपनात आपल्यासाठी कठीण होईल गो बाई. सोवर कमूला या घरातनं बाहेर काढत नाही तोवर कस्तुरीलाही घराबाहेर काढता येणार नाही. अहो मग करायचं काय आता? नाही, एक डाव नाही यशस्वी झाला पण दुसरा डाव आहे माझ्याकडे. कोणता डाव? कळेल तुला. या कस्तुरीने माझ्या डावाची वाट लावली काय, आता मी तिची कशी वाट लावते ते बघ. थांब. हा विजय. हा, अरे बाबा काय बोलायचं रे. हा, हे संस्कार आहेत का बाबा? माझा जीव धोक्यात घालून एवढी जोखीम पत्करून मी तुम्हाला एवढी महत्वाची बातमी दिली. कशाला कशाला दिली? कस्तुरीला वाचवायला. तर तिनं त्या संधीचं सोनं करण्याऐवजी माती खाल्ली बाबा. काय बोलायचं नाही. वाण नाही तर गुण लागतो बरं का. मला तर तुझ्या बाबांचे संस्कार कुठेतरी कमी पडले असं वाटायला लागले.
हे असं कमूच्या सानिध्यात राहून राहून आत्ता कमूला पाठीशी घातले, उद्या तिच्या धंद्यात तिला मदत करेल. नाही करा बाबा विचार. नाही मी का सांगायला लागले विजय का बाबा मला काळजी वाटते रे. तुझ्या बाबांना सांग, एकदा पोरगी हातातून गेली तर मग नंतर पश्चाताप होईल. आत्ताच वेळ, अजूनही वेळ हातातनं गेली नाही, पण लक्षणं दिसायला लागलेली आहेत बाबा. करा बाई, आता काय करायचं तो विचार करा. माझं काम मी केलं, आता याच्यापेक्षा जास्त काय बोलू. संस्कार संस्कार कुठं गेले कुणास ठाऊक. चल रे मग ठेवते फोन बरं का. हा आत्या पण कोण काही बोललंच नाही. अगं सपना, तुला दिसत नाही पण मला सगळं दिसतंय तिकडं काय चित्र असणार आहे ते. हे जर हनुमंतनं ऐकलं असेल ना तर रागाने लाल बुंद झाला असेल तो. झालं आपलं काम, बस आपल्याला तेच हवंय. कारण तुम्ही खऱ्या आहात मम्मी. त्यांना फक्त त्यांच्या समोर उभी असलेली मम्मी दिसते, पण तुम्ही सुरुवातीपासून काय काय भोगलंय हे त्यांना नाही माहिती. नात्याला कुठलंही नाव नसताना आपल्या घराला, आपल्या घरातल्या माणसांना वाचवण्यासाठी तुम्ही काय काय केलंय हे नाही माहिती त्यांना. घरातले, घराबाहेरचे, नात्यातले, नात्याबाहेरचे, ओळखी अनोळखी असे सगळे शत्रू घरावर दबा धरून बसलेले असताना तुम्ही आम्हाला सगळ्यांना कसं वाचवलंय हे त्यांना नाही माहिती. मला पण ना आधी असंच वाटायचं की तुम्ही वाईटच आहात, पण जसजसं तुम्ही मला कळत गेलात ना तसतसा माझा हा सगळा गैरसमज दूर होत गेला की तुम्ही जे वागलात ते सगळं परिस्थितीमुळे होतं. मम्मी मम्मी रडू नका ना. तुम्हाला रडवायला नाही बोलले मी हे सगळं. रडू दे, आज कोणी बी थांबू नका. पर एवढं सगळं होऊन कशी काय माझ्याशी अशी कशी काय वागलीस तू? कारण आई बरोबर कोणीही असंच वागतं. आई बनण्यासाठी फक्त जन्म देणं हे एकच कारण नसतं. मुलगी होण्यासाठी सासू हे नातं सुद्धा पुरेसं आहे. पहिल्यांदा कुणीतरी मम्मी सोडून कामिनीशी बोलतय, कामिनीला ओळखून बोलतय असं वाटलं. कुणी आजपर्यंत माझ्याशी असं बोललं नाही. पहिल्यांदा कुणीतरी असं जे काय झालं त्याच्यासाठी मला जमलं तर माफ कर. मम्मी हो असं काय बोलताय? झाली, चूक झाली. नाही मम्मी. तुला ओळखण्यात माझी चूक झाली. असं नका बोलू. मी जे काही केलं ते फक्त तुमचा विश्वास मिळवण्यासाठी नाही केलं. हे घर, घरातली माणसं माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहेत जेवढे माझे आई वडील आहेत. आणि तुम्ही तर या घराचा आधारस्तंभ आहात. तुम्हालाच काही झालं असतं तर हे घर कोलमडून गेलं असतं मम्मी. पण मी नाही काही होऊ देणार तुम्हाला. कसं जमतं तुला? केसांना तेल लावायचं. हा, वाऱ्यावर उडत्यात लई केस तुझे. चापून चुपून चांगले वाटतील. मी जरा जाऊन येते. तुम्ही कुठे चाललात आता? आपल्या घरातला माणूस पोलीस स्टेशन मध्ये, जेलमध्ये असताना मम्मीला चैन कसं पडलं, शिवाला बघून येते. मम्मी मी पण येते तुमच्यासोबत. तिकडं नाही जायचं तू. आणि मी गेल्यावर मागणं घरातला आधारस्तंभ कोणी? तूच ना. तू घर सांभाळ, माझ्या सुरूला सांभाळ. मी आलेच.
चप्पल अडकली बघ तिकडे. राहू दे हात नको लावू.